या वर्षीच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या वेळी सरकारने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी एक विक्रम केलेला असा मी उल्लेख केला। त्यावेळी महसुली तूट ही 45,891 कोटी रुपयाची होती आणि आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या। त्या पुरवणी मागण्या 57,509 कोटीच्या होत्या, ज्याची चर्चा सभागृहामध्ये 7 आणि 8 तारखेला होणार आहे। म्हणजे या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच, त्यावेळी या सरकारला 1,03,400 कोटी रुपये कमी पडणार आहे। पहिली महसुली तूट 45,891 कोटीची होती बजेटमध्ये। हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे। 57,509 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाहीत। आणखीन जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार। मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार, म्हणजे आणखीन 2 पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट 1,03,000 कोटीवरून कदाचित 1.5 किंवा 2 लाख कोटीवर हे पोचवतील। याचा अर्थ माझ्यासारखा माणूस असं काढेल की सरकारला सगळे आकडे कागदावर दाखवणं आवश्यक आहे, नाहीतर ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना पेमेंट करायचं आहे, ज्यांना पैसे द्यायचे आहेत, ते जर पैसे दाखवले नाहीत तर ती लोक कदाचित आत्महत्या करतील किंवा यांच्या मागे लागतील। आणि म्हणून सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोचण्याचं धाडस केलं आहे। याचं कारण सरकारला आता अर्थसंकल्पाचा संतुलन टिकवणं अवघड व्हायला लागलेलं आहे। नाईलाजाने 45,000 कोटीचा महसुली तूट झाल्यानंतर आज नाईलाजाने असेल कदाचित 57,000 कोटी रुपयाचा आणखीन बोजा या सरकारवर यांनी सभागृहासमोर मांडून मागणी केलेली आहे। याचा अर्थ सरकारचं आर्थिकदृष्ट्या संतुलन ढासळलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार नेहमी सांगत असतं आम्ही 18% पोचलो आहे, 25% GSDPच्या आम्हाला पोचण्याचा अधिकार आहे, इतर राज्य 27% पोचतात। जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो, गरिबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो। त्यामुळे SC आणि ST या 2 घटकांना जे आपण बजेट देतो, OBCंच्यासाठी जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करताना कागदावर दाखवला जातो आणि 31 मार्चला कळतं याच्यातला काही पैसा खर्च झालेला नाही। तीच पुनरावृत्ती पुन्हा यावर्षी सरकार करते असं मला वाटतं। सर, आज पहले दिन जो है सबने डिमांड्स प्रेजेंट की है सरकार ने। आपने कहा कि वित्तीय धोरण के लिए सरकार का चकरा गया है। किस प्रकार से इस सप्लीमेंट्री डिमांड्स को आप देखते हैं और उसके पीछे क्या कारण है, क्यों इतनी डिमांड्स जो है बढ़ी है? देखो, आज राज्य के वित्त मंत्री ने 57,509 करोड़ के सप्लीमेंट्री डिमांड्स सरकार सभागृह के सामने रखे। 7-8 तारीख को उसके ऊपर डिस्कशन होगा। लेकिन इसके पहले जब उन्होंने बजट पेश किया था तो वो बजट ही 45,891 यानी 46,000 समझ लो, 46,000 करोड़ का डिफिसिट सरकार ने तभी, रेवेन्यू डिफिसिट सरकार ने तभी बताया था। आज पुरवनी मांगनियाँ सप्लीमेंट्री डिमांड सामने रखे हैं वो 57,509 करोड़ के हैं। इसका मतलब जाहिर है कि सरकार के पास न होते हुए भी 1,03,400 करोड़ रुपए सरकार खर्च करना चाहती है। इसका मतलब सरकार को सिर्फ कागज़ पे ये आंकड़े दिखाने हैं, जिनके लिए होंगे, जिनको देना है, वो सारे हिसाब किताब सामने रख के महाराष्ट्र में जो लोग काम करते हैं उनको, यानी आज के ये खर्चे आप अगर देखेंगे तो ऐसे इतने खर्चे हैं जो बेसिक
बजट में आने की आवश्यकता थी, लेकिन अब वो पेश कर रहे हैं। मुझे पूरा यकीन है दिसंबर के और मार्च के महीने में जो सप्लीमेंट्री डिमांड और 2 बार आने वाले हैं, वो तभी और 50,000, 60,000, 70,000 करोड़ की राशि सभागृह के अनुमति के लिए ये पेश करेंगे। सर, धनंजय मुंडे जे माजी मंत्री राहिले ते मात्र तुमच्या पक्षातले आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्यावरती काल आरोप लावताना पाहायला मिळाले. काल त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. बीडमध्ये जो मुलीचा विनयभंग झालेला आहे कोचिंग क्लासेसमधला, त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा व्यक्ती आहे आणि संदीप क्षीरसागर देखील या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह आहेत, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो धनंजय मुंडेंकडनं लावण्यात आला. संदीप क्षीरसागर यांच्या प्रचार करणारे, सपोर्ट करणारे अनेक कार्यकर्ते असतील, पण त्या व्यक्तीचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाशी काही संबंध नाही आहे. त्याने केलेले गुन्हे दडवण्याची काही आम्हाला गरज नाही. त्याची योग्य चौकशी करा, काय असेल ते योग्य करायला हरकत नाही, पण संदीप क्षीरसागरना बदनाम करण्याची त्यात कोणतीही गरज नाही. पाटील, पाटील